नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तरी मी त्यांना विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, विनंती करतो. आणि ज्या संघाला विनंती करतो आपण डगआउट मध्ये राहायचं आहे. डगआउटच्या समोर जो संघ आहे त्या संघाला विनंती करतो की आपण आर के विवेक असेल यांना विनंती करतो की आपण मागे यायचं आहे. मुकेश दादा आपण थोडं डगआउटच्या दिशेने यायचं आहे. एका बाजूला पाहिलं तर रायगड रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पन्हाळा स्ट्रायकर्स. मॅन ऑफ द मॅचचा जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय रोहन, विस्फोटक फलंदाज ज्याने अचूक फलंदाजी केली. 33 ही वैयक्तिक धावसंख्या बनवली, 2 विकेट देखील महत्वपूर्ण घेतली. तरी मी अजिंक्य कासार यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेल्या रोहनला मात्र सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. पन्नाला या संघाला विनंती करतो एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. पन्नाला संघ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. तो पंचाचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज अमित खेडेकर आणि स्ट्राईक आणि मंगेश खातात स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईकला येतो श्रीधर. पाहूया एक अनुभवी गोलंदाज अनुभवी फलंदाज पहिला षटक हाताळतोय अमित खेडेकर. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात राहण्याचा चान्स आहे पण नाही, सुवर्ण संधी मात्र गमावतायत आणि एक धावेने मात्र शुभारंभ होतोय तो अगदी पन्नाला स्ट्रायकर या संघाचं. असं मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही या मोसमातील जर दिशा जर पाहिलं ना अमित खेडेकर पांगरोली या संघाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. या लीग मध्ये मात्र पहिला षटक हाताळतोय. खास गावावरून या स्पर्धेत या लीग साठी दाखल झालाय. त्यालाच देखील आपल्या संघातून खेळणारा श्रीधर सारखा फलंदाज अगदी सामना करतोय. रोहन माडिक यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते स्वीकारण्यासाठी रोहन आपण प्लीज व्यासपीठासमोर या. इथे जर आपण पाहिलं तर मॅचला सुरुवात झाली आणि आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्या समोर. नक्कीच अजून एक देखील रायगडचा बुलंद आवाज शूरवीर सँडी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय आणि एक धावसंख्या मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 2. दिशा जर पाहिलं तर आज मात्र मापक अशी फलंदाजी पाहायला मिळते कारण आजचा दिवस खूप अंतिम दिवस आहे आणि महत्वाचा दिवस आहे ही फलंदाजी करत असताना. स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो एका संघामधून खेळणारे दोन्ही खेळाडू आहेत. फलंदाजी सज्ज आहे तो श्रीधर आणि गोलंदाजी मार्ग सज्ज आहे तो अमित. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काय होतंय 3 तिघाडा थोडंसं काम बिघाडा होतोय झेलचं आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय आणि 2 धावेबरोबर थोडीशी मिसफिल्ड होतंय आणि 2च धावेवरती समाधान मानता स्कोरबोर्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते ती 4. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. आपण आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 पाहत आहे. मसा सिवर्धन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट गवी प्रीमियर लीग 2025 आणि बाईंदरचं नवगरचं भाषा क्रीडांगण. कालचा दिवस जर आपण पाहिला तर बऱ्याचशा खेळाडूंची चर्चा मैदानावरती राहिली होती. आज आपण पाहिलं तर सुरुवातीला रोहन माडिक यांनी खूप चांगला खेळ केला. येणारे बरेचसे सामने या मॅचमध्ये अगदी हाय व्होल्टेज प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतील. एम्पायर स्पोर्ट यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला त्यांच्या माध्यमातून जे घर बसल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सरचे स्वागत. नक्कीच अगदी रायगडचा मगाशी उल्लेख केला की रायगडमधून अनेक सितारे मिळाले आहेत. आकाश तारेकर सरांची उल्लेख केला, उस्मान पटेलचा उल्लेख केला जातो. तसंच या मसरा सिवर्धन असोसिएशन देखील अनेक खेळाडू देखील घडले जातील. हाच त्यांना एक व्यासपीठ आहे. अमित गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. श्रीधर मात्र समाचार घेतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव येते. एकेरीचं मात्र चौकार होतोय आणि स्वतः क्षेत्ररक्षणाने मात्र बॉल चेंडू मात्र सीमारेषे पार केलाय आणि होऊ दे डीजे.
आणि आपल्या खेळाडूला कुठल्याही गोष्टीची दुखापत होणार आहे, उन्हाचा त्रास होणार आहे, त्याच्यामुळे कॅप देखील दिले गेले. त्या कॅपवरती देखील त्या गावचे सुपुत्र उद्योजक आहेत ते म्हणजे प्रदीप भाऊ यांचं देखील त्यांनी नाव तिथे दिलं गेलंय. गोलंदाजी मार्क व सज्ज होतोय. दुसरं षटक आता झेल ड्रॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आणि धावा आल्या 4. या 4 धावेनं रणसंख्येला थोडासा आकार प्राप्त झाला 14च्या घरामध्ये. चला चेंडू मैदानावरती द्या प्लीज. 14 धावा. दिशा सर जो स्ट्राईक एंडला फलंदाजी करतात ते मंगेश खताते गेली 20-25 वर्षावर युट्यूबला जो प्रक्षेपण असतं ते या खेळाडूचे अगदी कारनामा एखाद्या रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील दाखल झाले असते. एवढे मोठे विस्फोटक फलंदाज मसरा सिवर्धन मध्ये हे फलंदाज आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण वयोमानाचा विचार केला तर वर खेळायला पाठवलं काबिल येत आहे बघा. टॅलेंटला वय नसतं आणि लेदरचा क्रिकेट सुद्धा ते खेळतात. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आणि पुढचा बॉल घेऊन एक ते हलक्या हातानं स्टेअर करायचं होतं. सिंगल धाव, एक कंप्लीट, एक धाव कंप्लीट. सिकी सिंगल अक्षरशः नो बॉलचा इशारा. आणखीन एक नो बॉल म्हणजे सोने पे सुहागा. लॉटरी लागली की काय प्रत्येक बॉलवरती बाय 1 गेट 1 ची ऑफर अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. प्रत्येक चेंडूवरती 1+1 अशा एकंदरीत धावा जोडल्या गेल्यात. 1-6 व्हा. नक्कीच थोडेसे आता मात्र संघ मालक टेन्शन मध्ये असतील लंकेश धुमाळ, कारण गोलंदाजाला मात्र दंडित केलं जातं. त्याचा मात्र फायदा होतोय तो अगदी पन्हाळा स्ट्रायकर या संघाला. कारण एक चेंडू फ्री हिटचा चान्स, सुवर्ण संधी मिळते म्हणजे चांगली मानावं लागेल या फलंदाजांना. कारण हा दडपण देखील आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे आणि धावसंख्या मात्र होती ती 16. अगदी पहिला षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकावरती थोडस क्षेत्ररक्षण या करता येते. या संघावरती मात्र दडपण येतो तर रायगड रॉयल्स या संघावरती. एवढी मोठी लिंक खेळत असताना एखादा कॉम्बिनेशन बॉन्डिंग आपली चांगली असली पाहिजे. गोलंदाज आपल्याकडे तण्यात असले पाहिजे. ही कुठेतरी खंत वाटते या मॅच मध्ये. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. अमित खेडेकर साहेब, अमित खेडेकर यांना विनंती करतो क्विक फास्ट अगदी आपण थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. टीम मीटिंग कमी करायची आहे कारण टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व आहे. चला षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाजी ट्रॅक वरती तब्बल 3रा गोलंदाज झालाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे आदित्य. चला एक चेंडूचा खेळ संपलाय. प्लीज मित्रांनो वेळ जास्तीचा घेऊ नका कारण आपण वारंवार उल्लेख करतोय की टाइम इज अ मनी आणि वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं. कारण संपूर्ण स्पर्धा डे लाईट मध्ये आपण कव्हर करतोय. फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला, संघ मालकाला आणि त्याच्याबरोबर त्याच्या मॅनेजर्स सर्वांना विनंती आहे आपण कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इनपुट देण्याचा प्रयत्न करूयात. गोलंदाज निघालाय पुन्हा एकदा राऊंड द विकेटने.
श्रीधर यांच्यासाठी पुढचा बॉल बिगिट करायचा होता. स्वतःवरती नाराज आहेत, त्यांच्या रडारमध्ये बॉल आला नाही. गलीमध्ये फक्त एक सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने रणसंख्या जर पाहिली तर या एका धावेनं धावांचा आकडा 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. आजच्या दिवसामधील ही तिसरी लढत. कालचा दिवस इथे जर आपण पाहिलं तर शिवनेरी धुरंधर हा असा पहिला संघ आहे ज्याने या वर्षीच्या या लीग मध्ये फिनालेसाठी क्वालिफाय केलंय. आणखीन एक नो बॉलचा सिग्नल. करे तो करे की आता मी म्हणेल की दुसऱ्या बाजूला नो प्लस डिक्लेअर अशा 2 धावा आल्यात. इथे तुम्ही पाहिलं तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप नोंदवला जातोय. नाराज नका हो, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला सुधारण्याची बदलण्याची संधी वारंवार मिळते. स्वतःमध्ये बदल घडवा आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला थांबवलं जाईल लगेचच थोडस टीम मीटिंग कमी करायची आहे मित्रांनो, विनंती करतोय. अगदी 20 मिनिटाचा अवधी दिला गेलेला आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे, नाहीतर अगदी आपल्याला टाइम पॅनटाईज केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर अगदी प्रत्येक गोलंदाला थोडंसं पंच मात्र दंडित करतायत. अगदी कालचे जर सामने पाहिलेत तर अध्यक्ष साहेब अगदी वेळेतच होते. मी विनंती करतो आजचे सामने देखील अगदी वेळेतच झाले पाहिजे. श्रीधर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो आर्यन. अगदी दुसऱ्या षटकामध्ये रायगड रॉयल्स कुठेतरी दडपणामध्ये सर दिसतोय, कारण प्रत्येक गोलंदाज नवीन आपल्याला आणावा लागतोय. आता मात्र आर्यनला कामगिरी करावी लागेल. एक विस्फोटक फलंदाज, पांगणोली या संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आता मात्र बिलॉंग करतोय तो पडणारा या संघा स्ट्रायकर या संघाकडून. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिरी आहे, ज्याचा जर्सी क्रमांक 17 आहे. मात्र एक अवांतर धाव असेल, दोन्ही हात समांतर, एक अवांतर धाव मिळते स्वाईडच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 19. मोठं षटक राहिलंय. आपण या संपूर्ण मॅच मध्ये षटक क्रमांक 2 जर पाहिलं तर तब्बल हा 4था गोलंदाज आहे. तो षटक क्रमांक 4 कंप्लीट करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आणलाय. गोलंदाजाचं नाव आहे आर्यन. सध्याच्या घडीला पहिला चेंडू वाईड आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 1.2 चेंडू सखे यावेळी स्लॉट मध्ये होता. टायमिंग नाही प्रॉपर झालं. मिड विकेटला खेळाडू आहे. आता मी म्हणेल की इथे रायगड रॉयल्स या संघाच्या संघनायकापुढे जरूर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. गोलंदाजाची साथ नाहीये, दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये. करे तो करे क्या. नक्कीच अगदी हा सामना असेल. मंगेश खताने साहेब असतील, लंकेश धुमाळ यांच्यामध्ये मैत्रीची दुनिया आहे, पण मात्र आपल्या संघाला विजयी करण्यासाठी चांगले फलंदाजी पाहायला मिळते. श्रीधर असेल, मंगेश खताने साहेब असतील, गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो आर्यन. अचूक मात्र गोलंदाजी करावी लागेल. युवा स्टार गोलंदाज, अनुभवी फलंदाज आपल्या समोर उभा आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठा हादरा बसला जातोय तो अगदी 50 स्ट्रायकर या संघाला. बॅक टू प्यालो श्रीधर. डीजे मैदानामध्ये दाखल होतोय तो विवेक. श्रीधरची मात्र मग खेळी संपुष्टात आणली. अचूक गोलंदाजी केली ती आर्यनने. क्षेत्ररक्षण लाजबाब पाहायला मिळालं. स्ट्रेट ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच देखील जज केली आणि बरोबर धाव संख्या तिथे स्थिरावली जाते. धाव संख्या मात्र होते ती 21, 1 लॉस. आता मात्र या षटकातील 2 चेंडू अजून देखील बाकी आहेत. फुल टॉस मिळालं, त्याचा मात्र फायदा होतोय काय पाहूया. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषेकडे जातोय. 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. डीजे स्कोर फसवलाय. धाव संख्या मात्र होती ती 25. हो हो हो, कमबॅक केलंय या गोलंदाजाने.
निर्धाव चेंडूची सांगता होती पण एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही. लेग बाई स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एकेरी धाव बरोबर स्कोर बोर्ड मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद. धाव संख्या होते ती 26 पन्नास सायकर या संघाची. सॉरी, धाव संख्या मात्र होते ती 27. चला विनंती आहे प्लीज थोडंसं घाईनं मॅचला सुरुवात करा. आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण बराचसा उशीर या मॅचमध्ये झाला. आपल्याकडे 20 मिनिटाचा वेळ येणार आहे 4 षटकांसाठी आणि आपण मगाशीच त्या गोष्टीवरती चर्चा करत होतो की मित्रांनो वेळेला फार महत्व आहे. जो आपण पाहिलं वृत्तपत्र म्हणजेच पेपर सकाळी 4ला विकला जातो तो बरोबर संध्याकाळी अगदी 4 रुपये किलोच्या दराने रद्दीमध्ये विकला जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळेबरोबर पुढे जाणे तेवढंच महत्वाचं आहे. अमित गोलंदाजी ट्रॅकवरती व्हेरी फर्स्ट बॉल इज फुल टॉस. नक्कीच अगदी झेलच्या खाली क्षेत्ररक्षक. पाहूया काय समीकरण होत. काय समीकरण होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि सुवर्ण संधी मिळते ती विवेकला आणि विवेकच्या बॅट मधून अगदी फटका आल्याच्या नंतर धाव संख्या मात्र त्याची वैयक्तिक होती ती 6. मानावं लागेल गोलंदाजी मार्कवर सज्ज अमित खेडेकर खास गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. या लीगसाठी रायगड रॉयल्स या संघाकडून बिलॉंग करतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्येमध्ये होते ती 30. अचूक गोलंदाजी अनुभव आहे अमित खेडेकर यांच्याकडे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. आपला संघ गोलंदाजी करत असताना मात्र दडपणामध्ये येतोय आणि आपली तेवढीच अपेक्षा असेल का संघ मालक लंकेश धुमाळ यांची आपल्याकडून की अमित खेडेकर अचूक गोलंदाजी करू शकतात आणि तो करण्याचा मात्र कारनामा करतोय. अकुटा कब्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. विसावला जातोय किपरच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय. याचबरोबर धाव संख्या मात्र होते ती तिथे स्थिरावली जाते ती 30 या आकड्यावर. ओके पाहूया. झेल मात्र धरणीला दान केली जाते. सीमारेषे पार येतोय. सीमारेषे पार चौकार. अगदी प्लेयरांना विनंती करतोय ज्या खेळाडू मात्र बॅटिंग करतायत किंवा फिल्डिंग करत असेल डगआउटलाच यायचं आहे. लेफ्ट आणि राईटला जे डगआउट आहेत तिकडेच मात्र आपले बसायचे आहेत. लंकेश भाऊ यांना विनंती करतो की आपण डगआउट मधून बसायचं आहे लेफ्ट साईडला. फुल टॉस मिळालाय त्याचा मात्र फायदा होतोय. काय उंची जास्त लांबी कमी काय समीकरण होतंय. चुकीवर ते होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि सुवर्ण संधी आजचा दिवस मात्र सुवर्ण संधीचा मिळतोय. संधी मिळते ती विवेकला आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 36. कंपल्सरी अगदी एखादा गोलंदाजी करत असताना मात्र सगळ्या क्षेत्ररक्षकांची त्याला साथ हवी असते. ती मात्र साथ कुठेतरी मिळत नाही. ती अमित या गोलंदाजाला एका मागोमाग एक चुकी केली जाते आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो पणाला सायकर या संघाला आणि तब्बल धाव संख्या मात्र होते ती 36. 1 लॉस. अमित मात्र चांगली अचूक गोलंदाजी करत असताना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली गोलंदाजीतून. तो मात्र फायदा घेता आला नाही आहे. ही देखील एक पूर्ण संधी आहे. ही संधी होते काय पण नाही. ही देखील झेल मात्र धरणीला दान केली जाते आणि पराकाष्ठा मात्र करताना अपयश प्राप्त होतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 3 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होती ती 39. पुढील सामना असेल तो सिंधुदुर्ग रणवीर आणि प्रतापगड स्ट्रायकर्स या दोन्ही संघांनी मात्र तयार राहायचं आहे आणि त्याचं नाणेफेक करतील ते जितू महागावकर घुमेश्वर एक्सप्रेस. यांना विनंती करतो की पुढील टॉस आपण करावं. अमित खेडेकर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला मंगेश खताने यांच्या बॅट मधून. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीचं कॉल दिलं जात आहे पण नाही. विवेकला मात्र माघारी परतावलं लागतंय आणि याचबरोबर एका धावेबरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होती ती 40. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. जास्त टीम मीटिंग कमी करायची आहे आपण.
आजच्या या स्पर्धेला संघमालक देखील आहेत. गवळी समाज संघटनेचे विरार नालासोपारा वसई नायगाव या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दिनूजी रिकामे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा मात्र यशोदी सन्मान करतील. या असोसिएशनचे खजिनदार राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण त्या दिनू रिकामे साहेबांचे यशोदीत मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन यशोदी सन्मान करावं. तसेच जितुरी मागावकर यांना देखील विनंती करतो की राजेंद्र दिवेकर साहेबांसोबत आपण उपस्थित राहायचं आहे. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजी मार्क व सज्ज अविनाश आधी खोलवर टप्प्याची गोलंदाजी बिग हिट केलाय, जातोय सीमारेषे पार. अनुभव मात्र कामाला येतोय. बिग 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 हाय षटकार, नेत्रदीप षटकार मंगेश कदाते डीजे. असेल तर 12वा खेळाडू आपण मात्र मैदानामध्ये दाखल करायचे आहे. अनुभव मात्र कामाला येतोय तो मंगेश खतादे यांचा मानावा लागेल. बिग षटकार देखील लगावल्यामध्ये यशस्वी झालाय. दुसरा फटका देखील मोठा मिड विकेट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. यशस्वी देखील होत आहेत. काय 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 49. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते मी विनंती करतो अभिनंदन नटे साहेब यांचा यशोदी सन्मान करतील. जितू मागावकर यांना विनंती करतो की अभिनंदन नटे साहेबांचं मायेची शाल आणि पुलगुच्छ देऊन त्यांचे मात्र यशोदी सन्मान करायचा आहे. अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकच धाव मिळते. 1 धाव बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. तब्बल स्कोरबोर्ड वरती धावसंख्या होते ती 50. अगदी अविनाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अगदी चेंडू फेकले जात आहेत ते 3. पहिल्या चेंडूवरती 6 धावसंख्या, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 1, चौथा चेंडू मात्र हाताळला जातोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील आहे. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव येते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय पाहूया. यशस्वी होत आहेत. 2 धावा देखील परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मंगेश खताते आणि विवेकच्या माध्यमातून आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती पन्नाला स्ट्रायकर या संघाची तब्बल 52. खजिनदार साहेबांची बॅग द्यायची कारण आज आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. अगदी 1 धाव मिळते आणि बॅग देखील त्यांच्या मार्फत दिली जाते. आमचे सागरजी खेडेकर साहेब असतील आणि या 1 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. 1 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होते. स्कोरबोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या होते ती 53. मोठा फटका करण्याचा प्रयत्नात मात्र बीट केलं जात आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू येते. 1 ही धावसंख्या. एकेरी धाव बरोबर संघाची धावसंख्या होते ती 54. कंपल्सरी मात्र रायगड रॉयल्स या संघाला बनवाव्या लागतील ते 4 षटकांमधील अगदी 54 ही धावसंख्या बनवावी लागेल. नाणेफेकीसाठी मात्र यायचं आहे दोन्ही संघाने. सिंधुदुर्ग रणवीर आणि प्रतापगड स्ट्रायकर्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगड रॉयल्स या संघाला विनंती आहे आपण राईट साईडला मात्र यायचं आहे. त्याच डगआउट मधून अगदी फलंदाजी जायचं आहे. सिंधुदुर्ग रणवीर आणि प्रतापगड टायटन्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या. सिंधुदुर्ग रणवीर आणि प्रतापगड टायटन्स दोन्ही संघाच्या कॅप्टन संघनायका विनंती आहे प्लीज आपण टॉस साठी लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे त्यासाठी विनंती आहे प्लीज लवकर या. क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत ते
दोन्ही संघाचे कर्णधार आपल्या दरम्यान आहेत. आपण त्या ठिकाणी रॉस करणार आहोत या स्पर्धेमधील आजची 4थी लढत. जितूजी महागावकर आपण टॉस करत आहोत त्या ठिकाणी. चला टेल आला आणि टॉस जिंकला या ठिकाणी. चला चला पुन्हा एकदा टेल आलेला आहे. प्रतापगड टायटन्स संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला, सर्वप्रथम निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा आपण निर्णय घेतलाय. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? मसला श्रीवर्धन क्रिकेट गवी प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष आहे. स्पर्धा खेळत असताना आणि आयोजनाबद्दल किती मजा येते, किती एन्जॉय करताय? मसला श्रीवर्धन प्रीमियर लीग खरोखरच आयोजन लय खूप छान आहे आणि खेळायला खरंच मजा येईल. काय स्ट्रॅटर्जी असेल? समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखायचं? कारण सकाळपासून 3 सामने पाहिलेले आहेत. काय स्ट्रॅटर्जी तुमचा संघ मैदानावरती पाहायला मिळेल? समोरच्या संघाला आम्ही कमसे कम 35 ते थँक्यू. या प्रतिक्रिया आपण प्रतापगड टायटन्स संघाच्या ऐकला. दुसऱ्या बाजूला आपण जाऊयात. सिंधुदुर्ग रणवीर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? पहिला तर बॉलिंगचाच निर्णय होता, बट आता मी 3 सामने बघितले आहेत. तर पहिले ज्यांची बॅटिंग आहे पहिली त्यांचा स्कोअर 50+ होतोय. सो आमचा टार्गेट ॲक्च्युली 50+ आहे. आणि टार्गेट तुमच्यापर्यंत सेट जरूर इथूनच झालाय. आणि अगदी शेवटचा प्रश्न, स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन आणि या आयोजनाबद्दल खेळताना किती मजा करतायत सगळेजण आणि किती आतुरता होती या स्पर्धेची? अतिशय असं उत्तम आयोजन केलेलं आहे आणि आम्ही या संघाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. येस, थँक्यू सो मच. या दोन संघाच्या आपण प्रतिक्रिया ऐकल्यात. न्यूज फ्रॉम प्रेझेंटेशन बॉक्स. प्रतापगड टायटन्स ऑन द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नक्कीच जाऊ या मैदानाकडे. मी पन्नाला सायकर या संघाला विनंती, क्षेत्ररक्षक सजवून घेतलाय. अगदी सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. या स्पर्धेला देखील या गवी प्रीमियर लीग साठी सन्माननीय आदरणीय पांगणोली या गावचे सदस्य मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दीपकजी माडिक साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील सचिन गायकर या साहेबांना विनंती करतो की आपण दीपक माडिक साहेबांचं आपण यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. आमचे फोटोग्राफर आहेत त्यांना देखील विनंती करतो, मान्यवर इथे उपस्थित राहिले त्यांचं देखील एक फोटो शिक्षण करायचं आहे. आपण गोलंदाजी मार्कवर आयकॉन प्लेयर हर्षद स्ट्राईक एंडला गोलंदाजी करेल तो. आणि सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. सुरेंद्र आणि नॉस सायकल आहे तो तब्बल आपल्याला 55 धावसंख्या बनवायची आहे. कंपल्सरी चेसिंग आहे क्रिकेटचा नियम. अगदी ऑफसाईडला मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. अगदी पहिला षटक पॉवर प्लेचा षटक आहे. चुकी मात्र धरणीला दान केली जाते. झेल मात्र धरणीला दान केली जाते पीएमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षकाकडून आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतात. अगदी धावसंख्या स्कोअर बोर्ड मात्र उघडलं जात आहे. धावसंख्या मात्र होते ती 55. फलंदाजी करत असताना मात्र आपण धावसंख्या बनवली ती 54 आणि कंपल्सरी रायगड रॉयल्स या संघाला मात्र बनवाव्या लागतील ती 55 ही धावसंख्या. हर्षद गोलंदाजी मार्कवर सज्ज. हो प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो रायगड रॉयल्स या संघाला. बॅक टू पॅव्हिलियन सुरेंद्र डीजे. अगदी एक विकेट गमावल्याच्या नंतर रायगड रॉयल्स या संघाची धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली जाते दोन्ही आकड्यावर. सच में अलग है। बेवजिला की मैंने सारे फ्लेवर्स ट्राई कर लिए पर ये चौको मोका नहीं किया था अभी तक। बस फिर कर लिया ऑर्डर और बढ़िया सी कॉफी बनाई। बेवजिला की रिचार्जेबल फ्रॉथर से फ्रॉथ किया और बन गई शानदार कॉफी। विंटर्स में कैफे वाली मोका कॉफी मिल जाए वो भी घर पर तो ओहो हो सोने पे सुहागा। ये वो वाली कॉफी है जो एक बार ट्राई कर ली फिर रोज बनाने का खर्ची होत आहेत त्या दोन.
निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 55 धावांचा मात्र 54 धावांचा मात्र पाठलाग करत असताना आपली धावसंख्या मात्र होते ती 2. पॉवर प्लेचा षटक आहे, हाणामारीचा षटक ओळखला जातो. मोठा प्रहार करण्याच्या मध्ये अगदी बीट सुवर्ण संधी आहे. झेल घेण्याचा प्रयत्न असेल, अरे चुकी होते मात्र ती हर्षद कडून, आयकॉन प्लेअर कडून, आणि ही चुकी कदाचित महागात पडू शकते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करता कॉल मात्र थोडस हुकलंय आणि त्याचा मात्र फायदा होतोय तो पणाला सायकर या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन हामिद खेडेकर डीजे. जी साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या देखील यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो जितू मागावकर यांना की आपण साहेबांचं यशोचित सन्मान करायचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. अगदी बाईच्या स्वरूपामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरीचं धावसंख्येने स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 4. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलेत ते सचिन. हर्षद गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. विवेक 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. थोडीशी मिसफिल्ड होते आणि त्याचा मात्र फायदा घेत आहे. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावलंय. धावसंख्या मात्र होते ती 7. 1 लॉस रायगड रॉयल्स हा संघ. काल देखील अगदी अभिनंदन नटे यांच्या माध्यमातून आमच्याकडे मात्र माहिती मिळाली होती की तो कोणी चौकार लागवेल, कोण 3 षटकार लावेल त्याला मात्र 251 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी तो पारितोषिक पटकावणारा फलंदाज आहे तो वादळे या संघाचा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मंगेश खताते, अनुभवी गोलंदाज. गेल्या संडेला ज्याने अचूक गोलंदाजी केली. वय वर्ष 50 पार आहे, पण एखाद्या 17-18 वर्षाच्या मुलाला लाजवेल अशी मात्र गोलंदाजी करत असतात. अशी फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी मंगेश खताते. त्यांना मात्र फलंदाजीतून सामना करतील ते हरीश. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे. हरीशला मात्र 1-2 मोठे फटके आणावे लागतील, कारण तब्बल 54 धावसंख्येचा आपल्याला पाठलाग करायचा. 1 षटक समाप्त झालंय. दुसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू हातात आहे ते मंगेश खताते. स्लोअरची गोलंदाजी. विकेटची सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी होते काय? पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा बसतोय तो. शेर नामी कापी है मंगेश खताते. चाललाय अगदी दुसरा हादरा बसला जातोय. थोडीशी निराशेजनक परिस्थिती पाहायला मिळते ती. रायगड रॉयल्स या संघाकडून मंगेश खताते मात्र वर्चस्व करतायत. पन्नाला सायकर या संघाचे कर्णधार आहेत. एक आयकॉन प्लेअर म्हणून त्यांची बोली आहे. Have you ever met नक्कीच people that मात्र still do गोलंदाजीतून वर्चस्व दिशा सर पाहिलं तर अगदी 50 पार वय वर्ष आहे, पण अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. मानावं लागेल या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती मात्र शिकार बनवलं. महत्वपूर्ण विकेट घेतला. स्लोअरची गोलंदाजी. स्ट्राईक एंडला आलेले फलंदाज सतीश लाड. अगदी लेग साईड खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एकेरी बरोबर स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 8 म्हटल्याच्या नंतर कोण कोणाची लावतोय वाट. फलंदाजीतून अगदी स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे तो हरीश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सतीश खेडेकर. सतीश लाड लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करताना ही एका धावेवरती थांबले जात आहेत आणि 1 धावे बरोबर स्कोअर बोर्ड मध्ये बदल होत आहे. धावसंख्या होती ती 9. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतायत ते सतीश लाड. मंगेश खताते गोलंदाजी मार्कवर सज्ज. यारकरची गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र विसावला जातो किपरच्या हातामध्ये. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अगदी चांगलं मानलं जातं. त्यांना देखील एक ऑलराऊंडरची भूमिका आहे त्यांच्याकडे.
मंगेश कथा ते वय वर्ष 52 असलं तरी देखील चांगले कारनामा पाहायला मिळतोय आणि चेंडू हाताळले गेले. 4 धावा मात्र खर्ची केली जाते. 2 एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांच्या हातून आला. स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न सतीश लाड या फलंदाजाच्या माध्यमातून 1 धाव एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 11. एक मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील पाहूया. हो स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. सीमारेषे पार जातोय. वन बाउट चौकार. डीजे प्रतापगड टायटनचे संघमालक योगेश गायकर तसेच शैलेश खेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं. आमच्या असोसिएशनकडून त्याचे छोटे सत्कार करण्यात येईल. आणि सत्कार मी विनंती करतो आमचे अध्यक्ष अजिंक्य कासार यांच्या मार्फत होईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रायगड रॉयल्स या संघाची धावसंख्या मात्र होती ती 15. आता मात्र आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष आहे. अगदी प्रति ओव्हर मागे 20 रनाच्या स्ट्राईक रेटने मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. कारण 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति ओव्हर मागे 20 रन रेटने मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. हर्षद गोलंदाजी मार्कवर सज्ज. पाहूया स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता विसावला जातोय चेंडू किपरच्या हातामध्ये. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानावं लागेल आजच्या सामन्यांमध्ये. चांगला कारनामा करतोय. पणाला स्ट्रायकर या संघाचा आयकॉन प्लेअर आहे, ज्याला आयकॉन प्लेअर म्हणून बोली लागली गेली. हरीशला मात्र स्तब्ध ठेवलं जातंय. गोलंदाजीतून स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. खेळाडू अगदी 1 धाव मिळते. एकेरीच दुहेरीमध्ये नाही. थांबवलं जातंय सतीश लाड यांना आणि 1 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 16. आता मात्र समीकरण येतोय ते 10 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष पाठलाग करायचं आहे. म्हणजे मापक अशी 1-2 फटके मात्र सतीश लाड यांना आपल्या फलंदाजीतून आणावंच लागेल. कारण अनुभव आहे तुम्हाला या मैदानाचा. होम ग्राउंड आहे तुमचा. मापक अशी फलंदाजी करावी लागेल. 1-2 फटके मोठे आणावेच लागतील. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र तांडी गुल सतीश लाड यांची केले. ती म्हणजे हर्षद या गोलंदाजाने. बॅक टू पॅलेस सतीश लाड. डीजे कुठेतरी संधी मिळाली नाहीये. गोलंदाजी मात्र वर्चस्व करतोय. अवी कासार मात्र चांगलं लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेबरोबर स्कोर मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 18. 18 म्हटल्याच्या नंतर अगदी विराट कोहलीची जर्सी क्रमांक आहे 18. क्रिकेट हिंदुस्थानाची म्हणजे भारत देशाची रण मशीन म्हणून ओळखलं जातं. अगदी स्ट्राईक एंडला येऊन ठेवतोय अविनाश कासार. गोलंदाजी हर्ष मार्क सज्ज आहे. क्षेत्ररक्षणासाठी दाखल श्रीधर रिकामे. आणि याच बरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19. अगदी 4 खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने आहेत. आता मात्र 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. म्हणजे युवराज सिंगला आठवावा लागेल. खरं तब्बल प्रत्येक चेंडूवरती षटकार लागावा लागेल आणि तरच मात्र सामन्यामध्ये आपण पुनरागमन करू शकतो. म्हणजे होणं शक्य आहे पण ते मात्र प्रयत्न करावे लागतील. खरं म्हटलं जाताना समुद्रामध्ये जर पोहायचं असेल तर लाटांना घाबरून चालणार नाही. मला ताण आहे समुद्राची. माझ्या या थेंबावर मात्र भागणार नाही. जाऊया सागर खेडेकर साहेबांकडे. विशालगड झुंजारचे संघमालक सन्मान्य राजेंद्रजी दिवेकर यांचं इकडे संघमालक म्हणून सत्कार करण्यात येते. तरी मी विनंती करतो सचिनजी गायकर यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सन्मान करायचा.
तसेच दादा आपल्या क्रिकेट वर्धन क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुद्धा आहेत. मध्ये कव्हर करा फोटोग्राफर. एक फोटो घ्या. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, जो अचूक गोलंदाजी करतोय. चौथा षटक हाताळतोय, निर्णायक षटक आहे धन्यवाद त्याच्याकडे. आत्मविश्वासाने मात्र त्याच्याकडे गोलंदाजी दिली असेल ती मंगेश खताते या कर्णधाराने. आणि युवा स्टार गोलंदाज आहे साहिल, त्याला मात्र आता सामना करतील ते अशोक. तब्बल मात्र समीकरण आता अवघड होत चाललंय. 5 चेंडू आणि 36 धावांचा लक्ष आहे. एखादा जर गोलंदाज खुश झाला आणि 6 धावा आल्या तरी देखील सामन्यामध्ये पुनरागमन करू शकता. पण नाही, याको टप्प्याचा चेंडू हाताळतोय, ही देखील झेल घेण्याचा प्रयत्न असेल. पण मंगेश खताते झेलवरती जाण्याचा प्रयत्न देखील थोडा केला नाहीये, कारण माहिती आहे सामना मात्र आपल्या बाजूने पलटला जातोय. आणि नक्कीच एक गोड स्माईल असेल, शाबासकीची थाप देखील दिली जाते. आता मात्र समीकरण येतोय ते 4 चेंडू आणि तब्बल आवश्यकता आहे ती 34 धावांची. म्हणजे अगदी पहिल्या प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार गेला तरी मात्र कुठेतरी गुणाकार भागाला गेला तरी देखील हा क्रिकेटमध्ये गणित जमणार नाहीये. पण मात्र अचूक गोलंदाजी करतोय तो साहिल. हो 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 हो, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. आता मात्र प्रत्येक चेंडू मंगेश खताते साहेबांकडे जातोय. ही मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली होती, लगेच जज केला आणि 2 धावा देखील वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. ते म्हणजे मंगेश खताते यांच्या माध्यमातून. अगदी गोलंदाजाला चांगली साथ मिळाली क्षेत्ररक्षकांची आणि 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र राहते ती 23. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो अशोक. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी होतोय आणि निर्णायक षटक देखील साहिल चांगल्या पद्धतीने हाताळतोय, मानावं लागेल. हे प्लॅनिंग आहे मंगेश खताते साहेबांचं. कोण पहिलं षटक हाताळेल, दुसरं कोण हाताळेल, तिसरं कोण, चौथं कोण. हो हो, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडू अगदी मंगेश खताते साहेबांना लक्ष केलं जात आहे. पण नाही, त्याच्या अगोदर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पीएमच्या माध्यमातून. आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते आणि चांगलं वर्चस्व पाहायला मिळतंय पणाला स्ट्रायकर या संघाकडून. आता मात्र इसका नाम है फिटर हार्ट स्मार्ट आर्यन. आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत, उर्वरित भाग फक्त खाली 2 चेंडूंचा मात्र बाकी आहे. इनिंगचे मात्र विजयाकडे वाटचाल करणारा संघ असेल तो पणाला स्ट्रायकर. कारण आता मात्र हे समीकरण कुठेतरी होणार आहे. बिग फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि सीमारेषेमध्ये जातोय छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. या 6 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या मात्र होती ती 30. पण मात्र प्रयत्न कुठेतरी असफल ठरला जातोय, कारण आता एका चेंडूमध्ये तब्बल आवश्यकता आहे ती 25 धावांची. म्हणजे हे होणं शक्य नाही आहे. एक निर्णायक चेंडू मात्र टाकावा लागेल. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती साहिलला. मोठा फटका प्रहार केलाय, सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय. अगदी या सामन्याकडे नक्कीच लक्ष होता, पण मात्र महत्वपूर्ण झेल घेतली ते श्रीधरने. मानावा लागेल या क्षेत्ररक्षकाला. अष्टपैलू खेळाडू आहे डीजे. पुढील सामन्यात ते मी विनंती करतो दिशांची कातुर्डे सरांना की आपण सूत्र सांभाळावी. अगदी आमचे मार्गदर्शक अभिनंदन नटे साहेब आणि दिनू कामे साहेब इथे उपस्थित राहिलेत. पण अभिनंदन नटे साहेब, आपण काल एक घोषणा केली होती की लगातार कोण 2-3 चौकार मारेल, कोण षटकार मारेल, कोण 3 विकेट घेईल त्याला मात्र आपण 201 रुपयाचं पारितोषिक असेल. तर शिवनेरी धुरंधरचा स्ट्राईक एंडचा फलंदाज